चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या नौका व्हिडिओ 50 सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल आज चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 5,000 पार. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखी वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या सर्व कास्तकार बांधवांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, चांद्यापासून बांद्यापर्यंतचा जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 5,000 पार. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता प्राप्त करूयात इथं उत्तर. जर सध्याची सिच्युएशन बघितले तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी किती, तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जी कांद्याची दर पातळी आहे ही दर पातळी 2,000 रुपये प्रति क्विंटल पासून 2,200 रुपये प्रति क्विंटल. यंदाच्या वर्षी आपण जर बघितलं तर रब्बी कांद्याचं उत्पादन 11% घटलंय. अल निनोचा इफेक्ट आहे, त्याच्यामुळं कास्तकार बांधवांनी कांदा विक्रीमध्ये हात आखडता घेतलाय आणि त्याचबरोबर अल निनोमुळं खरीप कांदा उत्पादनात सुद्धा प्रचंड घट होणार आहे. याच्यामुळे सर्वांना माहीत आहे की कांदा बाजारभावात इथून पुढे जबरदस्त तेजी येणार आहे. ही जी परिस्थिती आहे ती अत्यंत या ठिकाणी फायद्याची. पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव विचारायला लागले की एकीकडे मागणी वाढायली, दुसरीकडे पुरवठा घटायलाय, सगळं काही व्यवस्थित आहे, तरी देखील कांद्याचा बाजारभाव तेजी त्या तुलनेत दाखवत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला हे समजावून सांगा की कांद्याचा बाजारभाव कधीपर्यंत होऊ शकतो 5,000 पार. चला तर मग हे सगळं तुम्हाला आता समजावून सांगतो. बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपण सगळ्यांनी बघितलं तर मोदी सरकारने कांदा खरेदीचा दर हा 2,125 रुपये प्रति क्विंटल केलाय. इथं जर आपण बघितलं तर मोदी सरकारने 1,580 रुपये प्रति क्विंटल सुरुवातीला कांद्याचा खरेदीचा दर ठरवला होता. त्याच्यामध्ये मोदी सरकारने जी आहे ती वाढ या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात केली आणि ही वाढ होत होत जाऊन आज 2,125 रुपये प्रति क्विंटल कांदा खरेदीचा दर निश्चित केला. एवढी असणारी वाढ, एवढा दर भूतो न भविष्य झाले असं कधीही घडलं नाही. इथं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की सरकार आणखीन कांदा खरेदीचा दर वाढवू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली का की सुरुवातीला सरकार काय म्हणत होते की 55 mm वरचाच कांदा हा खरेदी केला जाणार. त्यानंतर अटी शिथिल झाल्या, काजळी आलेला कांदा पण जमायलाय, आता 15 mm चिंगळा कांदा पण जमायलाय, थोडंफार कोंब आलेला असेल तोही कांदा जमायलाय. म्हणजे काय, आपल्या सर्व अटी या ठिकाणी मान्य केल्या जात आहेत. असं कधी होतंय की जेव्हा कांद्याची उपलब्धता अत्यंत कमी आहे, कांद्याचा स्टॉक कमी आहे आणि भविष्यात मागणीपेक्षा पुरवठा खूप कमी राहण्याची शक्यता आहे. सरकारने हे ओळखले आणि याच्यामुळे इथून पुढे कांद्याच्या बाजारभावात जबरदस्त तेजीही येताना आपल्याला दिसणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दरवर्षी 15 जुलैनंतर दक्षिणेतील कांदा येत असायचा, त्यामुळं कांदा दर नियंत्रणात राहायचे. पण अल निनोमुळं अर्ली खरीप कांदा लागवड तिथं फार घटली. जी झाली ती पीक परिस्थिती काही व्यवस्थित नाही आहे. एकतर हा कांदा फार उशिराने येणार आहे, फार थोडा येणार आहे आणि हा कांदा फार लवकर संपणार देखील आहे. म्हणजे याचा इम्पॅक्ट आपल्याला असा दिसेल की मागणीला मॅच करण्यासाठी जो पुरवठा पाहिजे तो काही होणार नाही. याच्यामुळं काय होणार आहे, मग कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये दरवर्षी पुरवठा 15 जुलैनंतर दक्षिणेतील राज्यातून जो वाढतो त्यामुळं भाव स्थिर राहतात, ते यंदा स्थिर राहणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ही घ्यावी लागेल की भारतातून कांदा निर्यात सुरू आहे.
तुम्ही म्हणताल कांदा निर्यात सरकार बंद करेल. सरकारने कितीही विचार केला तर असं करणं शक्य याच्यामुळे नाहीये, की जर आपण एका वर्षी कांदा निर्यात केला, दुसऱ्या वर्षी निर्यात बंदी लादली, तर यानं काय होतंय, की आपलं क्रेडिट खराब होतंय इंटरनॅशनल मार्केटमध्ये आणि क्रेडिट खराब झालं तर उद्या तुम्ही ₹2 स्वस्त जरी कांदा कुणाला द्यायला गेलात, तर त्या ठिकाणी क्रेडिबिलिटी इश्यू असतो. त्यामुळं आपला कांदा कुणीही खरेदी करत नाही. म्हणून सरकार काय आहे, की या ठिकाणी जपून व्यवहार मार्केटमध्ये करणार आहे. त्यामुळं कांदा निर्यात ही या ठिकाणी सुरू राहणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की व्यापारी सुद्धा कांदा खरेदी करत आहेत. त्यांनाही कळाले, की बाबा खूप जास्त भाव वाढणे एक तर त्यांनाच पहिले कळते. मग ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला, तर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप हा इथं निर्माण होणार आहे. याला मॅच करण्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेशमधून सुद्धा खरीपचा कांदा हा जास्त येणार नाही. म्हणजे ही जी ओढाताण आहे फक्त काय 2 महिन्यासाठी नाही. हे तुम्हाला दिवाळीपर्यंत चित्र असंच दिसणार आहे. मी तर म्हणतो हे पूर्ण वर्ष याच्यातच जाणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर मागणी पुरवठ्यामधील जो गॅप आहे, तो खऱ्या अर्थानं आपल्याला ऑगस्टच्या 15 तारखेनंतर प्रचंड प्रमाणात दिसणार आहे. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, आपल्याला ऑगस्ट महिन्यात धुवाधार तेजी कांद्याच्या बाजारभावात येताना दिसणार आहे. तरी देखील कांदा भाव मग ऑगस्ट महिन्यात पाचार होतील का? तर नाही. कांदा बाजारभाव ऑगस्ट महिन्यात फार वाढतील, पण पाचार काय होणार नाहीत. पण सप्टेंबर महिन्यात मात्र कांदा बाजारभाव पाचार होण्याची 100% शक्यता आहे. तशी परिस्थिती उद्भवत आहे, तसं सगळं चित्र स्पष्ट दिसत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सप्टेंबर महिन्यात कोणत्याही क्षणी, कोणत्याही दिवशी, कोणत्याही आठवड्यात जर कांदा बाजारभाव 5,000 पार झाले, तर आश्चर्य वाटायला नको. आता मग आम्हाला हे कळाले, की सप्टेंबर महिन्यात कांदा बाजारभाव हे पाचार होणार. मग आम्ही विक्रीचं नियोजन कसं करायला पाहिजे? बघा मित्रांनो, कांदा नाशवंत असतो, त्याला काजळी लागते, त्याला कोंब फुटतो आणि कांदा खराब होत असतो. याच्यामुळं आपण सरसगट पाचारच्या भावासाठी कांदा शिल्लक ठेवणं थोडंसं चुकीचं ठरेल. मग आपण मध्यंतरी काय करत असतो, आपल्या कांदा चाळीमध्ये किंवा इतरत्र त्या ठिकाणी जो हात फिरवत असतो त्याच्यामध्ये खराब कांदा काढून टाकत असतो. तर आपल्याला काय करायचं, की जो कांदा जास्त काळ टिकणार नाही असा कांदा विक्रीला काढायचा. 3,000च्या वर भाव मिळायला सुरू झाला, की तिथून पुढे आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यात जर कांदा विक्री केली, तर मला वाटते टप्प्याटप्प्यात केली जाणारी कांदा विक्री आपल्या पथ्यावरती पडू शकते. म्हणजे यदाकदाचित 5,000च्या वर भाव गेला, पण तो जास्त काळ तिथं टिकला नाही समजा, तर आपला काही लॉस होणार नाही. कारण आपण सरासरी 3,000च्या वर कांदा विक्री केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, जर आपण 5,000च्या भावासाठी थांबलो आणि तोपर्यंत जर आपला एक 20% कांदा खराब झाला, तर मला सांगा त्या 20%चे किती रुपये येणार? 0. म्हणजे जे ₹5,000 प्रति क्विंटल येणार, ते फक्त 80% उरलेल्या मालाचे येणार. म्हणून अशा परिस्थितीमध्ये कांदा खराब होऊ देऊ नका. जो कांदा खराब होण्याची शक्यता आहे, तो 3,000च्या वर गेला की विकायला सुरू करा. आणि एकदाच कांदा न विकता प्रत्येक तेजीत जर आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री केली, तर गॅरंटीनं सांगतो, जो सरासरी फायदा आपल्याला होईल, तो खूप जास्त होऊ शकतो. याबद्दल विचार करून निर्णय घ्या, एवढीच आपणास विनंती. पण सप्टेंबर महिन्यात कांदा बाजारभाव हा 100% आपल्याला 5,000चा टप्पा ओलांडताना यावर्षी दिसणार आहे. आता इथून पुढे भविष्यात मग देशातील बाजारात कांदा बाजारभाव पातळी किंवा कांद्याचे बाजारभाव कसे कसे राहू शकतात, त्यात किती वाढ किती घट होऊ शकते, याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपण सर्वांनी पाहितलाय. जर खरंच व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटत असेल, तर व्हिडिओला इथंच लाईक करून घ्या. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ, ही अत्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया करून आपण सर्वांनी पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करायला हवी. ज्या ज्या कास्तकार बांधवांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, त्या सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मनापासून कळकळीची विनंती आहे, की फार कष्टानं, फार मेहनतीनं हा व्हिडिओ तयार करून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. म्हणून आपण सर्वांनी कुठेतरी माझी कळकळ, माझी ही मेहनत बघून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं. याच्यामुळं आम्हाला प्रोत्साहन मिळतंय आणि दुसरी गोष्ट, आपल्याला येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी बघावयास मिळत राहतो. त्यामुळे कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रांनो मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.